श्री स्वामी समर्थ. उद्या श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी म्हणजे दुर्गा अष्टमी आलेली आहे. महिलांनो, आपल्या कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तसं तर आपण श्रावणात दर मंगळवार शुक्रवार देवी आईची अगदी मनोभावे पूजा सेवा करत आहोत. पण दुर्गाष्टमीला केलेली सेवा जास्तीत जास्त फळ देऊन जात असते. या दिवशी लवकर उठा, देवी आईचा छान मंगल कलशाची स्थापना करा देवघरात. देवी आईला लाल फुलं वेणी अर्पण करा. देवी आईची ओटी भरायची असेल श्रावणात तर दुर्गा अष्टमीला भरू शकता. तुम्ही घरात भरा, मंदिरात भरा, तुमच्या कुलदेवीच्या मुख्य स्थानी जाऊन देवी आईची ओटी भरा. देवीला या दिवशी गोड पानाचा विडा अर्पण करा, विड्याच्या पानांची माळ अर्पण करा. पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवत असाल तर या दिवशी जरूर दाखवा, किंवा तांदळाची, गव्हाची, रव्याची, शेवयांची जी खीर नैवेद्यात ठेवता येईल तुम्हाला नैवेद्य दाखवा. त्याचबरोबर एक वस्तू माता लक्ष्मीला प्रिय वस्तू म्हणजे लवंग, चांगल्या फुलाच्या 11 किंवा 21 लवंग बघून घ्या आणि आसन घेऊन बसा. तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्या, आसन घेऊन बसा. प्रत्येक लवंग हातात घ्या. माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक पठण करून एक एक लवंग तुम्हाला देवी आईला अर्पण करायचे आहे. कुलदेवीचा मंत्र जपू शकता तुम्ही. 11 वेळा मंत्र जपून 11 लवंग अर्पण करा. माता लक्ष्मीला अर्पण करत असाल तर मग तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत बोलत एक लवंग देवी आईला अर्पण करा. त्या लवंग एखाद्या लाल कपड्यात बांधून घ्या. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आणि तुमच्या तिजोरीत ठेवा, किंवा घराच्या मुख्य दरवाजावर जरी बांधून दिलं ना, यामुळे अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल. पैशांविषयी ज्या अडीअडचणी आहे संपून जाईल. सुख, समृद्धी, मुलांना यश, प्रगती असा हा सुंदर उपाय आहे, सेवा आहे. जरूर सर्व महिलांनी करा. धन्यवाद.